उमेश दादा आलेल्या सर्व क्रिकेट खेळाडूंचं त्याचप्रमाणे क्रिकेट प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांचं 2022 सोनार सिद्ध चषक मध्ये मी रुपेश राठोडे आपलं सर्वांचं स्वागत करतो। दरम्यान चालू असलेला सामना दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। मॅच नंबर 5 वागेश्वर रोड विरुद्ध क्षेत्रफल पुई एक कोलाड असोसिएशन मधला मातब्बर संघ, त्याचप्रमाणे रहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधला हा एक वागेश्वर रोड हा संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय। दोन्ही संघाचं 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये असणं अपेक्षित असणार आहे। सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दाखल झालाय आशिष मोरे उर्फ भाई आणि सलामीची जोडी मैदानामध्ये कौस्तुभ आणि अक्षय। स्ट्राइक एंडला कौस्तुभ असणार आहे। पॉवर प्लेचं षटक थोडीशी लीडिंग एज लागले, बिपिन मात्र मोठी चूक करतोय। पहिल्या चेंडूवरती मोठा मासा गळाला लागला असता मात्र एक कौस्तुभला चांगली लाईफलाईन बिपिनच्या माध्यमातून मिळते। पहिला चेंडूवरती पहिला झेल होऊ शकला असता भाईजान, मात्र पहिल्या चेंडूवरती एक जीवनदान, या जीवनदानचं किती सोनं करणार कौस्तुभ येणाऱ्या 24 चेंडू मध्ये स्पष्ट होणार। पुन्हा एकदा पंचांच्या डावे एसटीने तयार आशिष, या वेळेला पुन्हा एकदा बिपिन कडे चेंडू येतोय, पुन्हा ती चूक करतोय बिपिन थापा, सलगचा दुसरा जीवदान मिळतोय। काय घडतंय मॅच मध्ये भाईजान, डीप कव्हरला एक चांगला खेळाडू तैनात आहे मात्र 2 वेळा ती चूक करतोय। भाईजान नेहमी सांगत असतात एक गलती करो 1000 गलतियां करो पर एक गलती बार बार मत करो। ती चूक मैदानाच्या आतमध्ये बिपिन थापा करतोय, अशी चांगली गोलंदाजी करतोय। स्ट्राइक रोटेट होते, धावसंख्या जाऊन पोहोचले 3 या धावसंख्येवरती। या वेळेला मोठी अपील होती, दक्ष पंच शंतनू अष्टवकर या वेळेला जमीन समांतर हात करून सांगतात एक वाईट चेंडू, एक अवांतरित धाव मिळते। 4 धावा मैदानाच्या आतमध्ये या स्कोर बोर्ड वरती लगावल्या जात आहेत। अक्षय काय करणार? पुन्हा एकदा आशिष मोरे, या वेळेला पुन्हा एकदा कोलाट टाकण्याचा प्रयत्न होता, मोठी अपील होतीये। दक्ष पंच या वेळेला हात वर करून सांगतायत कौस्तुभ बॅक टू द पॅव्हेलियन। धन्यवाद डीजे। या वेळेला कौस्तुभला 2 जीवनदान मिळाले होते भाई, सोपे झेल बिपिन याने सोडले होते मात्र भाई मात्र काही मैदानाच्या आतमध्ये भाईगिरी करताना दिसतोय। सरळ भाईच्या हातामध्ये चेंडू लागला आणि चेंडू सरळ हिट झाला आणि कौस्तुभला मात्र वाटलं नव्हतं की अशा पद्धतीने मी बाद होईल। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मनीष वनडाऊनचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्षेत्रफल पुई संघाचा मनीष दाखल झालाय। भाई पंचांच्या डाव्या एसटीने पुन्हा एकदा तयार सामना करेल। अजय या वेळेला सरळ चेंडू भिरकावून लावलाय, मोडॉपच्या दिशेने चेंडू जाईल सरळ 6 धावांसाठी, एक अप्रतिम फटका। धन्यवाद डीजे। डीप एक्स्ट्रा आणि लॉक ऑनला 2 खेळाडू तैनात आहेत। पॉवर प्लेचं षटक, धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 10 या धावसंख्येवरती। या वेळेला आखू टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला भाई झेल घेण्याचा प्रयत्न करतोय मात्र
प्रयत्न सक्सेसफुल इथे एकेरी धावेच्या दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या। धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 12 या धावसंख्येवरती। अजून या षटकातला एक चेंडू येणे शिल्लक, धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 12 या धावसंख्येवरती। शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना नक्कीच कौस्तुभ याला 2 जीवनदान मिळालं, मात्र कोणतंही त्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाही आणि स्वस्तात माघारी परतावं लागलं। भाई चांगली गोलंदाजी करतोय, 12 धावसंख्या धावफलकावरती। या वेळेला पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, डी बॅकवर्ड स्क्वेअरला मारलेला चेंडू, सरळ चेंडू जाईल 4 धावांसाठी। धन्यवाद डीजे। अक्षय याच्या बॅट मधून निघालेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीसारखा एक अप्रतिम चौकार, 4 ने मैदानाच्या आतमध्ये धावा झाल्यात। 16 दुसरं षटक टाकण्यासाठी वागेश्वर रोड संघाचा यश येतोय। मैदानाच्या आतमध्ये दुसरं सांघिक वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी यश येतोय। मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती, हीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये वागेश्वर रोड संघाचं प्रतिनिधित्व करत असताना यशला करावी लागणार। मात्र मैदानाच्या आतमध्ये क्षेत्रफळ पुई कोलाड असोसिएशन मधला हा एक नामांकित संघ मैदानाच्या आतमध्ये सुनार सिद्ध चषक 2022 मध्ये आपली एंट्री केली। पहिल्यांदाच या चषकामध्ये आपली वर्णी लावली आणि दुसऱ्या फेरीमध्ये धडक मारली। का आम्ही या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी काबिल आहोत भाईजान, त्याचं एक उदाहरण आपल्याला या सोनार सिद्ध चषकाच्या दरम्यान पाहायला मिळते। मनीष असणार आहे स्ट्राइक एंडला, सामना करणार यश। डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यश काय करणार? या वेळेला कोर मधून मारण्याचा प्रयत्न होता, बिपिन येतोय त्यामध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते। जिथे 1 धावा होती तिथे दुहेरी मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावसंख्या पुढे सरसावते। धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 18 या धावसंख्येवरती। डावखुरा फलंदाज एक वेगळा त्याचा बॅट पकडण्याचा स्टांग पाहायला मिळतोय आपल्याला। या वेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय, स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न, खेळाडू तैनात आहे। आशिष मोरे कोणती चूक करत नाही आणि मनीषला जावं लागेल माघारी। मनीष बॅक टू द पॅव्हेलियन। धन्यवाद डीजे। एक मोठा मासा गळाला लागला मनीषेच्या स्वरूपात क्षेत्रफळ पुई संघाला मिळालेला हा दुसरा हादरा पाहायला मिळतोय। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, श्रीकांत येतोय मैदानाच्या आतमध्ये। यशाला पहिला यश संपादन करण्यामध्ये यश निश्चितच आला आहे। यशला अशी चांगली कामगिरी करावी लागणार। मागील झालेल्या सोनार सिद्ध चषक 2021-22 51,000च्या टुर्नामेंट मध्ये चांगली गोलंदाजी यश यांनी केली। क्षेत्रफळ पुई संघाला मैदानाच्या आतमध्ये धावा या जमवाव्या लागणार आहेत, कारण की पहिले षटक हाताळल्यानंतर दुसऱ्या षटकाची पूर्ण दारोमदार जबाबदारी ही अक्षय याच्या खांद्यावरती निश्चितच असणार आहे। श्रीकांत त्याच्या साथीदाराला असणार आहे। काय करणार मैदानाच्या आतमध्ये? पहिल्या काऊ कॉर्नर मध्ये एक खेळाडू तैनात आहे। डीप मिड विकेट मध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक खेळाडू तैनात आहे। अक्षय असणारा स्ट्राइक एंडला। सलामीचा फलंदाज अजूनही कोणी मोठे फटके मारण्यामध्ये यश नाही मिळालं। या वेळेला आखू टप्प्याची गोलंदाजी, गोटी नेम घेण्याचा प्रयत्न होता, मात्र कुठेतरी एक्स्ट्रा धावा गेल्या असत्या।
आणि आपला नेम लागला असता की नसता यात मात्र थोडीशी शाश्वती होती, त्यामध्येच त्याने थोडी रिस्क घेतली नाही. यश एक चतुराई पाहायला मिळते यशाच्या गोलंदाजीच्या मागमधून. अक्षय अजूनही कोणते मोठे फटके या मैदानाच्या आतमध्ये पेश केले नाहीत. या वेळेला शॉर्ट पद्धतीची गोलंदाजी, स्क्वेअर ऑफला मारलेला फटका, सरळ चेंडू जाईल सीमारेषे पार. 4 धावांसाठी धावा मिळतील 4. धन्यवाद डीजे. मी मागाशीच म्हटलं होतं सलामीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय. क्षेत्रफळ पोलीस संघाचं नेतृत्व करत असताना भाईजान सलामीचा फलंदाज शेवटच्या ओव्हर पर्यंत राहिला ना तर एक सन्मानजनक स्कोअर निश्चितच क्षेत्रफळ पोलीस संघासमोर असणार आहे. कारण की वागेश्वर रोड संघ सुद्धा तितकाच मातबर संघ हा असोसिएशन मधला. त्याच्या समोर उभा ठाकलेला हा गोलंदाज यश एक चौकार तर लावलाय, षटकाराची अपेक्षा असणार आहे. या वेळेला पुन्हा एकदा डीप कव्हर मधून मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. धावा मिळतील 4. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 26. बॅक टू बॅक दुसरा चौकार म्हणता येईल आपल्याला या आशिषाच्या बॅट मधून. यश ला थोडीशी लय भरकडताना दिसतोय. यश कमबॅक करेल का? या वेळेला पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. मोठी अपील होती शंतनू अस्टिपकर. या वेळेला अपील फेटाळून लावतात. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं समाप्त होते. 2 षटकाकीर 26 अशी धावसंख्या क्षेत्रफळ पी संघाची भाईजान झाली आहे. 13च्या सरासरीने चाललेला हा क्षेत्रफळ पी संघ उर्वरित 2 षटकामध्ये किती धावा जमवणार या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. वागेश्वर रोड संघाचं तिसरा ट्रम्प कार्ड 26 कोण असणार तर रिव्हर्शिपचा बादशाह, स्विच हिटचा बादशाह हा ग्रामीण असोसिएशन मधला अनिल येतोय. भाईजान 3 चेंडूवरती 3 स्विच हिटचे षटकार लगावणं अजूनपर्यंत मी पाहिलं नाही. टेनिस क्रिकेट मध्ये मी तर पाहिलं नाही. कारण की एक नवीन रेकॉर्ड त्यांनी या मैदानाच्या आतमध्ये या सोनारसिद्ध चषकाच्या ग्राउंड वरती केलाय. तोच गोलंदाज मैदानात तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलाय अनिल. याचा सामना करेल श्रीकांत. श्रीकांतने अजून वैयक्तिक खातं खोललं नाही मैदानाच्या आतमध्ये. तडाखेबंद फलंदाजी करेल का श्रीकांत? अनिल श्रीकांत. हा या वेळेला आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात होता. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणतात. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. श्रीकांत याला धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 27 या धावसंख्येवरती. स्ट्राइक रोटेट झाले. स्ट्राइक एंडला 2 चौकारच्या साहाय्याने खेळणारा अक्षय स्ट्राइक एंडला असणार आहे. अनिल चा समाचार कसा घेणार उर्वरित चेंडू मध्ये? या वेळेला पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. गोलू येतोय. गोलू मात्र कोणती चूक करत नाही. गोलू मात्र गोलू हातात घेतोय आणि अक्षय याला जावं लागेल परत माघारी. धन्यवाद डीजे. वैयक्तिक 8 चेंडू आणि 20 धावांची खेळी ज्यांनी साकारली तो फलंदाज मैदानाच्या बाहेर गेला. अक्षय नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. देवेंद्र चांगली कमबॅक गोलंदाजी म्हणता येईल आपल्याला वागेश्वर रोड संघाकडून. अनिल याच्या माध्यमातून चांगली अचूक टप्प्याची गोलंदाजी, स्लोअर पद्धतीची गोलंदाजी. आधीच्या 2 ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर पेसरला इथे वापरलं होतं, मात्र आता अनिलने पुन्हा दारोमदार आपल्या खांद्यावरती घेतली.
आहा, या वेळेला अचूक टप्प्याची गोलंदाजी, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, यॉर्कर पद्धतीचा चेंडू स्लोवर टाकण्यामध्ये माहिर असलेला हा गोलंदाज यॉर्कर टाकेल का याची शाश्वती नव्हती, मात्र तो त्यांनी या मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलं आणि श्रीकांत त्याला जखडून ठेवलं. पुन्हा एकदा अनिल सामना करेल श्रीकांत. व्हेरिएशन पहा या वेळेला मैदानाच्या आतमध्ये लॉंग लेगला मारलेला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला बागेश्वर रंगाचा शुभमच्या माध्यमातून. जिथे 4 धावा होऊ शकल्या असत्या, मात्र शुभमने आपल्या संघासाठी 2 धावा तर वाचवल्यात. या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये किती उपयुक्त ठरणार ते येणारी काळ आणि वेळच या मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट करणार. निश्चितच गोलंदाजीच्या आशा या उंचावल्या असणार. चांगलं क्षेत्ररक्षण चांगल्या गोलंदाजाला एक उभारी देण्याचं काम सातत्याने करत असतं. श्रीकांत असणाऱ्या स्ट्राईक एंडला दोन्ही स्ट्राईक स्वतःकडेच ठेवलेली आहे. एक मोठा फटका लगावणार का श्रीकांत मैदानाच्या आतमध्ये? या वेळेला थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी केली, मात्र एक खराब चेंडू, एक अवांतरित धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. क्षेत्रफळ पुढील संघाला धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 30. रोहित शर्मा 30 एप्रिल 1987 जन्मदिन. आणि बाईकच्या स्वरूपात इथे एक धाव मिळते. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये भाईजान. तिसरं समाप्त झालंय. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 31 या धावसंख्येवरती. स्ट्राईक एंडला फलंदाज असणार आहे देवेंद्र. काहीशी थोडीशी सल्ला मसलत करताना दोन्ही खेळाडू क्षेत्रफळ भुई संघाचे निश्चितच त्यांना सुद्धा माहिती असणार. उर्वरित 7 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा आपल्याला वागेश्वर रोड संघासमोर ठेवाव्या लागणार आहेत. काय करणार देवेंद्र? या वेळेला चांगली गोलंदाजी म्हणता येईल, चांगली कमबॅक गोलंदाजी म्हणता येईल. आणि याच्या गोलंदाजी मार्क मध्ये कोणतेही मोठी धावा देत नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 32. 32 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या क्षेत्रफळ पुई संघाची 32. चांगली गोलंदाजी वागेश्वर रोड संघाची आतापर्यंत पाहायला मिळाली. जास्त धावा त्यांनी फलंदाजाला जमून दिल्या नाहीत. 32 धावा, 32 एक वाईट टाकला होता. चांगली गोलंदाजी. चौथा गोलंदाज कोणता असणार वागेश्वर रोड संघाचा? त्वरित आपण डिसिजन घ्यायचा आहे. रोहन येतोय. भाई काहीसा कान मंत्र देत असताना रोहन याला वागेश्वर रोड संघाचा हा एक गोलंदाज, एक उमदा गोलंदाज भाईजान काय करणार मैदानाच्या आतमध्ये? स्लॉगवरचं षटक हाताळण्यासाठी भाईने त्याच्या खांद्यावरती आणि अनिलने त्याच्यावरती दाखवलेला विश्वासाला सार्थ ठरणार का? येणारे 6 चेंडू त्याच्या वाट्याला असणार आहेत आणि क्षेत्रफळ पुई संघाची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कोणते कारनामे करणार? तलपत्या उन्हामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तलवारीसारखं वार करावे लागणार आहेत. जर का वागेश्वर रोड संघाला एक सन्मानजनक, एक टफ स्कोर मैदानाच्या आतमध्ये जर उभा करायचा असेल ना, तर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चमकदार कामगिरी करावी लागणार भाईजान. रोहन येथे पंचांच्या डाव्या एसटीने या वेळेला आखो टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला फटका. इथे एक धाव तर पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला क्षेत्रफळ पुई संघाच्या माध्यमातून. दोन्ही धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 34 या धावसंख्येवरती. देवेंद्र असणारा स्ट्राईक एंडला. रोहन सामना करणार त्याचा. या वेळेला पुन्हा एकदा आउट कॉर्नर मध्ये मारण्याचा प्रयत्न, मात्र गोलूच्या हातात हा एक झेल सुटला आणि आत्महत्या क्रिकेटच्या भाषेमध्ये एक रनआउटच्या स्वरूपात देवेंद्रला माघारी परतावं लागणार. कमान डीजे.
नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संदेश आणि श्रीकांत असणारा स्ट्राइक एंडला. उर्वरित 4 चेंडू मध्ये किती धावा जमवणार? धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 35. 4 चेंडू मध्ये किती धावा कुठणार? यावेळेला लोवर फुल टच होता, त्याला कन्वर्ट करू शकला नाही. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. मोठा फटका या चेंडूवरती मारता आला असता, मात्र श्रीकांत याला कोणती लय सापडली नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क न होता चेंडू यष्टीरक्षक याच्या हाताखाली गेला आणि एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रोहनच्या गोलंदाजी मार्क मधून. या वेळेला पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू तैनात आहेत. कोणती चूक करत नाही अनिल आणि श्रीकांतची खेळी संपुष्टात होती. धन्यवाद डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्ट्राइक रोटेट झाली आणि संदेश असणाऱ्या स्ट्राइक एंडला नॉन स्ट्राइक एंडला शुभम 2 चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला रोहन याच्या गोलंदाजी मार्क मधून. या वेळेला पुन्हा एकदा शॉट फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. एकाच धावीवरती समाधान मानावं लागतंय फलंदाजाला. स्ट्राइक रोटेट होते. शुभमला स्ट्राइक एंडला त्याच्या वाट्याला एक चेंडू निश्चित असणार आहे. मिळालेल्या संधीचं किती सोनं करणार? एका चेंडू मध्ये जरी 6 धावा आल्या तर निश्चितच त्या संघासाठी खूप महत्वाचे असणार. षटकार चौकार येणं अपेक्षित आहे चित्रपट पुढील संघाला. या वेळेला पुन्हा एकदा शॉट फाईन लेगला मार, परत त्या दिशेने चेंडू गेला. एक धाव तर मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न. पंच डिसिजन निश्चितच कळवतील. थोडीशी मैदानाच्या आतमध्ये निश्चितच 2 धावा. तिसऱ्या धावचीत झाला आणि 2 धावेने धाव संख्या जाऊन पोचले भाईजान. निश्चितच तिसरा धाव घेत असताना विकेट गमवावी लागली आणि 2 धावा तर यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. दोन्ही धाव संख्या जाऊन पोहोचले तब्बल 38. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 39 धावांचं लक्ष असणार आहे आणि या 39 धावा सांगण्यासाठी मी मायक्रोफोन अनाउन्समेंट करतो. प्रदीप भोईर नवखार टॉस साठी यायचं आहे. सोनार सिद्ध धाटाव ए विरुद्ध काल भैरव वर्षे संघाच्या. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी त्वरित समालोचन कक्षाकडे यायचं आहे. धन्यवाद. तर आपण पाहतोय दुपारचं सत्र. एक नामवंत स्पर्धा देखील आपण पाहतोय या मैदानावरती. सोनार सिद्ध दशक 2022 सन्माननीय विनोद भाऊ पासिलकर यांच्या वाढदिवसानिमित्त होणारी स्पर्धा आपण पाहतो. पर्व 5वं. आलेल्या माझ्या मायबाप क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं आणि व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पूर्वार्धामध्ये ऐकलं की क्षेत्रफळ पुरी या संघाने प्रथम फलंदाजी करतावेळी 4 षटकामध्ये 38 धावांचं आव्हान उभं केलंय. तर ते 38 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पार होणार हे उत्तर ऐकण्यासाठी मी घेऊन होतो या क्रीडा सोनार सिद्ध धाटाव क्रीडा संकुलाच्या मैदानावरती. जो आपण सामना पाहतोय क्षेत्रफळ पुई विरुद्ध वागेश्वर रोड. दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत पाहतोय. जसं जसं फेऱ्या वाढत जातील ना भाईजान, तसं तसं सामन्याची रंगत मोठी वाढत जाणार आहे. आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील पहिली लढत पाहायला मिळतोय
तर ज्या 38 धावा मात्र पार करण्यासाठी आपण पाहतोय सलामीर जोडी. याच्यानंतर होणारा सामना सनी 11 वर्से विरुद्ध सोनार सिद्ध धाटाव ए. ह्या दोन्ही संघनायकांना विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. सोनार सिद्ध धाटाव ए विरुद्ध सनी 11 वर्से या दोन्ही संघनायकांना विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेकीचा कळकून घ्यायचं आहे. तर आपण पाहतोय ज्या 39 धावा जमवण्यासाठी आपण पाहतोय दोन सलामीर जोडी मैदानात. आशिष आणि बिपिन थापा एक डावखुर असा आक्रमक फलंदाज आपण पाहणार आहोत. एक चांगला असा दर्जा खेळाडू आहे बिपिन थापा. जर आपण सरासरी पाहायला गेलं तर जवळजवळ 9.5 ची सरासरी आहे प्रति षटकामध्ये. जर ही धावगती आपल्याला पार करायची असेल तर प्रति षटकामध्ये 9.50 ची सरासरी जवळ पार करावी लागणार आहे. संघाकडून पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज कौस्तुभ. उन्हाच्या तडाख्यामध्ये आपण सामना पाहतोय क्रीडा संकुलावरती. गोलंदाज मार्कवर पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. हुक करण्याचा प्रयत्न होता मात्र फटका फसतोय. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. चेंडू सरळ इष्टेच्या हातामध्ये जातोय. इष्टेशक आपलं काम पूर्ण चोख बजावतोय. चेंडू मात्र निर्धाव. ज्या 38 धावा वाचवण्यासाठी आपण पाहतोय P1 चं षटक पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्फत सज्ज होते गोलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. चेंडू मात्र जातोय सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद विजय. तर इथे मात्र पहिला चेंडू नक्कीच निर्धावाला परंतु दुसऱ्या चेंडूने प्रहार चढवला या फलंदाजाने. अर्थातच आशिषाने आपण पाहिलं लॉंग ऑनच्या दिशेला एक उत्तुंग षटका त्याच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जी 39 धावांची 39 धावांचा पाठपुरावा करायचा ह्या संघाला. पहिलं षटक प्रगती पथावर. आपण जर क्षेत्ररक्षण पाहायला गेलं क्षेत्ररक्षक गल्ली पॉइंट एक्स्ट्रा पॉइंट कव्हर पॉइंटच्या दिशेला कव्हर पॉइंट मिड ऑन मिड ऑफ मिड विकेट बॅकवर्ड लेग असं मात्र आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. वस्तू पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत पंचांकडनं नक्कीच इथे चेंडू मात्र नो आहे. ह्या नो चेंडू असलेला घोषित करतायत. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. एक संधी आली या फलंदाजाला बिपिन थापाला आपला अकाउंट ओपन करण्यासाठी. वैयक्तिक अकाउंट ओपन करणार कारण त्याला समोर चेंडू आहे फ्री हिटचं. कारण तो कोणत्याही पद्धतीने फटका खेळू शकतो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू खोलात टाकला. चेंडू ब्रह्मास्त्र वापरला. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल मिडॉनच्या दिशेला. तर आपण पाहतोय 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. सुंदर रनिंग विनियोजन म्हणावं लागेल या 2 फलंदाजामध्ये. उन्हाच्या तडाख्यामध्ये आपण पाहतोय हे 2 फलंदाज जे आहे 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेत. आतापर्यंत आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये धावगती ज्या 10 धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. शॉर्ट पिच मध्ये चेंडू पुरेपूर फायदा उठवतोय. सरळ बॅटच्या सहाय्याने चेंडू मात्र पकडण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. इथे मात्र आपल्या संघासाठी 2 धाव वाचवताना पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र पाहायला गेलं धावफलकावरती 12 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. इथे मात्र 12 कोणाचे वाचणार आहेत. उन्हाचा तडाखा पाहतोय. गोलंदाजी चांगली गोलंदाजी करण्याचा देखील प्रयत्न करतोय परंतु फलंदाज देखील पाहतोय. तर कौस्तुभ पुन्हा गोलंदाजी मार्कवर
एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक चांगल्या चेंडूला सन्मान दिला बिपिन थाप्याच्या माध्यमातून. आपण पाहतो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कल होताना धाटाव सोनारसिंग धाटाव ए विरुद्ध सनी इलेव्हन वर्षे यांच्यामध्ये जो नाणेफेकीचा कल झालाय तो यजमान धाटाव या संघाने जिंकलाय. तर आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर आपण पाहतोय पहिलं षटक संपलोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ज्या 39 धावांचा पाठलाग करायचा आहे आतापर्यंत आपण जर पाहायला गेलं त्या 39 धावांचा पाठलाग करता वेळी पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्या त्या म्हणजेच 13 ही धावसंख्या वाघेश्वर रोड या संघाने आतापर्यंत जमा केलेली आहे. एक चांगली पार्टनरशिप म्हणावी लागेल दोन फलंदाजांची. आतापर्यंत कोणताही फलंदाज माघारी परतलेला नाही. चांगली फटकेबाजी म्हणावी लागेल. एक समजदारीचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला देखील मिळतं. संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन होते गोलंदाज श्रीकांत. कोणीही आपण पाहतो डावखुराशे हे फलंदाज बिपिन थापा आणि आशिष मोरे. श्रीकांत आपल्या षटकातील पहिला चेंडू सुंदर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतोय. निर्जनस्थळी पडलेला चेंडू एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. विडोंत दिशेला मारला चेंडू 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. असं वाटतंय की सामना जवळ चाललाय वाघेश्वर रोडच्या बाजूने. परंतु मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काही घडल हे सांगू शकत नाही. ते कमबॅक करावं लागेल गोलंदाज श्रीकांतला. कारण आपण एक टेनिस क्रिकेटमध्ये श्रीकांत नावाचा गोलंदाज पाहिला. अर्थातच शिरयुग म्हणून ज्याला या नावाने ओळखलं जातं पेझारे गावचा. सुंदर फटका पाहतोय. पॉइंट दिशेला कट केलेला चेंडू एक धाव पूर्ण दुसरा धावाचा प्रयत्न. एक सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. 2 धाव मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाते परंतु खराब असं थ्रो चांगलं होतं परंतु चेंडू पकडण्याचा एक आळस. जर तुम्ही क्रिकेटमध्ये लेझी राहिलात ना तर तुम्ही मागे राहणार. क्रिकेटमध्ये जेवढं तुम्ही तंदुरुस्त राहणार तेवढं क्रिकेटमध्ये तुम्ही आपलं नाव उंचवणार. कारण आपल्याला प्रसिद्ध व्हायचं असेल तर स्वतःची प्रसिद्धी सिद्ध करावी लागते तर आपण प्रसिद्ध व्हाल. चेंडू हवेमध्ये चेंडूच्या खाली एक्स्ट्रा कोणतीही चूक करत नाही आणि पहिल्या विकेटचा अंत होतोय. आशिष जातोय बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे धन्यवाद अडीसी पांडू. या पिक्चर मध्ये आपण एक गीत ऐकलं. एक चांगलं गीत आहे सध्या व्हायरल होत असताना आपण पाहतोय पहिल्या विकेटचा अंत होतोय. गोल्डन डकचा शिकार देखील ठरलाय. फलंदाज आशिष. धावसंख्या आपण पाहतोय स्थिरावली ते म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. अजूनही जिंकण्यासाठी जवळजवळ 21 धावींची गरज असणार आहे. इथे कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. ओहो इथे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय. एक ब्रह्मास्त्र आपलं वापरलं. एक चांगलं षटक निर्णायक हे आपलं षटक म्हणावं लागेल. कारण इथे कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. पहिला आपण षटकाचा विचार केला 13 धावा खर्च केला होता गोलंदाज कस्तुभ्याने परंतु थोडीशी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय श्रीकांत. चेंडू फ्रंट फुट लेवल मारण्याचा प्रयत्न आपण पाहतो. सरळ बॅटच्या सहाय्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तत्पर पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या परंतु त्या 13 धावाला इथे मात्र रोखण्यामध्ये यशस्वी होतोय हा गोलंदाज. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये तो म्हणजे श्रीकांत. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 1 बाद 19 धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. म्हणजेच अजूनही 13 चेंडू 20 धावींची गरज. सामना आपण जर असं पाहायला गेलं दोघांच्या बाजूने सामना आहे. एक शांत समय
सामना शांत आहे, परंतु या सामन्याला गरमाट भरपूर येणार आहे. मागचा सामना पण तसाच आपल्याला पाहायला मिळाला होता. एक भव्य दिव्य ही स्पर्धा पाहतोय आपण. आज आपण जे सामने पाहतोय आपल्या पंचक्रोशीतील सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिल्या दिवशी आपण पाहिले तर MIDC लॉट्स पाहायला मिळाला. त्याच्यात क्लिअरंट कंपनीने मला वाटते अंतिम 4 मध्ये प्रवेश केलेला आहे. आज आपल्याला एक संघ कोणता तरी सापडणार आहे. गोलंदाज पुन्हा आपल्या गोलांचे मार्ग सज्ज होतोय. पल्लू स्कूप मारण्याचा प्रयत्न सक्सेस होतोय का? एक धाव पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न. एक चांगला क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव मात्र क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी वाचवताना पाहायला मिळतंय. धावसंख्या आपण धावपळकोटे पाहायला गेलं 21 ही धावसंख्या धावपळकोटे पाहतोय. षटक क्रमांक दुसरं संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावपळकोटे पाहतोय. एकवीस धावसंख्या धावपळकोटे पाहायला मिळते. ती म्हणजेच वागेश्वर रोड या संघाची. येणारे चेंडू असणार ते म्हणजे 12. 2 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 या धावींची गरज. म्हणजे जी सरासरी पाहिजे होती 9ची ती सरासरी वागेश्वर रोडे संघाने आतापर्यंत तरी ठेवलेली पाहायला मिळते. गोलंदाज मनीष. बारा चेंडू 18 धावींची गरज असताना स्ट्राईकला मात्र फलंदाज पाहतोय बिपिन थापा. एक आक्रमक असा डावखुरा फलंदाज. तर आपण वनडाऊनच्या भूमिकेत आलेला फलंदाज पाहतोय तो म्हणजेच अनिल. वनडाऊनच्या फलंदाजी भूमिका अशी असते की जेव्हा आपला सलामी लवकरच स्वस्तात बाद होतो तेव्हा संघाची सर्व दारोमदार. आणि इथे मात्र बिपिन थापा मात्र माघारी परततोय. कमबॅक करतोय पाहायला मिळतोय तो म्हणजेच पुई संघ. आणि डीझेला एक संधी मिळते. डीझे धन्यवाद डीजे मास्टर. एक सुंदर आपण गाणं ऐकलं. भाईजान मागे एक आपल्या समालोचनाची एक क्लिप व्हायरल झाली होती. नवरा गोरा गोरा पाहिजे क्रिकेट. परंतु क्रिकेट खेळणारा पोरगा गोरा मिळणार नाहीच. कारण कंटिन्यू उन्हामध्ये क्रिकेट खेळत असतो. परंतु आजकाल फॅट झाल्या मुलीला पण क्रिकेटवाला नवरा पाहिजे असतो. कारण पैसे पाहायला मिळतात, ट्रॉफ्याज मिळायला मिळतात, बघायला मिळतात. एक सुंदर आपण गीत ऐकलं. इथे मात्र पाहतोय आपण पहिल्या चेंडूवरती मनीषला ज्या गोलांसाठी आमंत्रण केलं होतं त्याच्याकडे जो निर्णय सोपवला होता की आपल्या संघासाठी काहीतरी कमबॅक करायला पाहिजे. तर नक्कीच पहिल्या चेंडूवर देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते गोलांच्या माध्यमातून की कमबॅक केलंय. कारण बिपिन थापा कुठेतरी आक्रमक होत होता. त्याला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात मध्ये यश आलं त्या गोलंदाजाला. चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या क्षेत्ररक्षणाने केलं. कारण बिपिन थापा जर राहिला असता तर काहीतरी चित्र वेगळं लवकर पाहायला मिळालं असतं. असं वाटतं की सामना लवकर संपला असता. बिपिन थापाकडे ती एक धमक एक क्षमता होती मोठे विस्फोटक फटके खेळण्याची. मात्र बिपिन थापाला देखील माघारी पाठवावं लागलं. बिपिन थापाच्या धावसंख्या आपण पाहायला गेलं तर वैयक्तिक 8 या धावसंख्येचं योगदान केलं वागेश्वर रोड संघासाठी खेळताना. सॉरी 10 या धावसंख्येचं योगदान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आपण पाहतोय फलंदाज क्रमांक 4 येतो तो म्हणजेच यश. चेंडू शिल्लक असताना ते म्हणजेच 11 चेंडू आणि 18 धावींची गरज असणार आहे विजयासाठी वागेश्वर रोड या संघाला. मनीष एक सुंदर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या चेंडू मध्ये एक चांगला ब्रेक थ्रू बिपिन थापा सारख्या फलंदाजाला माघारी परतवलं. मनीष पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या डाव्या हाताने मारा करेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना पाहायला मिळतोय आपल्याला. डीप मिड विकेट दिसलेला एक मिड विकेट, मिड ऑन, मिड ऑफ.
एक्स्ट्रा कव्हर गल्ली दिवशी पाठन करण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. एक धाव तत्व पूर्ण केली जाते फलंदाच्या माध्यमातून. धावसंख्या धावपळ करते 22. वर्ष देखील आपण पाहतोय 2022 चालू आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थे असताना सुंदर गोलंदाजी करतोय हा गोलंदाज मनीष. आपल्या संघासाठी विजयाकडे नक्कीच वाटचाल करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते गोलंदाजच्या या पुई संघाच्या गोलंदाजाकडून. ओला टाकला चेंडू, निर्धाव चेंडू होता परंतु एक चोरटी धाव म्हणाव्या लागेल. या दोन फलंदाजाने काढलेली एक आखो में इशारा हो गया. कारण वागेश्वर संघाला माहिती आहे आता धावा जर बॅटच्या सहाय्याने नाही तर आपल्याला कुठून तरी धावा घ्याव्या लागतील. कारण मागचे 2 चेंडू चांगले पडले होते ह्या गोलंदाजाचे. कमबॅक करावा लागणार या फलंदाजांना वागेश्वर रोड संघाच्या. मनीष पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. फुल टॉस मध्ये चेंडू खरपूस समाचार घेणार की काय? नक्कीच चेंडू मात्र फाईन लेग त्या दिसेला. 1 बाउन्स चौकार. धन्यवाद अडीजी. तर आता जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. धावसंख्या धावफलकावरती 27. रिवर्स पाठन करण्याचा प्रयत्न जोरदार असा अपील. पंच मात्र तटस्थ आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे मास्टर. तर इथे मात्र पाहतोय त्रिफळा उद्ध्वस्त केला फलंदाजाचा. कारण अक्रॉस लाईन खेळत होतं त्याच्यामुळे पंचांना काही संबंध नाही परंतु एक लेग पंचांच्या भूमिकेत असलेले पंचाने एक चांगला निर्णय इथे सोपवला. भावेश ठमके यांच्या माध्यमातून फलंदाज मात्र जातो बॅक टू द पॅव्हिलियन. एक चांगला निर्णय इथे पाहायला मिळतोय पंचाच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 27 वरती मात्र थोडस गाडी थांबलेली पाहायला मिळते ती म्हणजे वागेश्वर रोड संघाची. 7-12. जेव्हा आपण आपल्या शेताचा 7-12 काढायला जातो 7-12 इथे 7-12 कोणाचा काढणार? वागेश्वर रोड काढणार की पुही काढणार? हो हो आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर टाकल्या चेंडू. अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न होता तत्पर मात्र पाहतोय. तर बॅटकट आहे का? बॅटकट एकदा पूर्ण केली जाते. षटक क्रमांक 3 संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावरती पाहतोय ती म्हणजेच 28 ही धावसंख्या. जिंकण्यासाठी 6 चेंडू 11 धावींची गरज. 28 आणि 11 धावीची आठवण आली असेल आपल्याला. कारण 28 वर्षानंतर आपण दुसरा विश्वचषक जिंकला महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली आणि 2011 साली. म्हणजे 2 अंक किती योगायोग म्हणावा लागेल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावींची गरज असणार आहे वागेश्वर रोड या संघाला. मागचा सामना देखील एक असा झाला होता. 6 चेंडू 11 धावींचीच गरज होती. आता देखील आपण सामना हा पाहतोय. मलखंडवाड यांनी धाटावता जो सामना होता तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ह्या सामन्यामध्ये येणारे 6 चेंडू आणि 11 धावींची गरज असणार आहे. तर संघाकडनं शेवटचं षटक स्लॉगरचं ज्या 11 धावा वाचवायच्या आहेत तो कोणता गोलंदाज नक्कीच संघनायक वापरणार आहे ते पियुष वरती मोठी जिम्मेदारी असणार आहे. समोर आपण फलंदाज पाहतोय वागेश्वर रोड संघाचा कुणाल.
पियुषला कमबॅक करावा लागेल. दोन्ही संघासाठी हा सामना दुआदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 11 धावींची गरज. या पुई संघाला 11 धाव्या वाचवाव्या लागतील तर 11 धावा जमा कराव्या लागतील. त्या फलंदाज वागेश्वर रोड संघाच्या कुणाल याला आपल्या भात्यातील पहिला चेंडू घेऊन होतोय. पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवतोय. चेंडू मात्र जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला. 6 धाव्यांसाठी खणखणीत आणि दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. तर एका उत्तुंग आपण षटकार पाहिलं. इथे ज्या 6 चेंडू मध्ये 11 धावीची गरज होती, आता मात्र समीकरण उलट झालंय. 5 चेंडू 5 धावींची गरज जिंकण्यासाठी वाघेश्वर रोड या संघाला. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट जिथपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तिथपर्यंत आपण काहीच सांगू शकत नाही. पियुष थोडस कमबॅक करावं लागेल इथे. मित्रांनो, आपण हारलात ना तरी चालेल, पण जिंकणाऱ्यापेक्षा हारणाऱ्याची जास्त प्रशंसा झाली पाहिजे. अशा पद्धतीने आपण खेळ करायला पाहिजे. जरी 5 धावा असल्या तरी ह्या 5 धावा जमवण्यासाठी समोरच्या संघाला घाम गाळावा लावला पाहिजे. अक्षरशः त्यांना मेहनत घ्यावी लागायला पाहिजे. असा आपण खेळ करायला पाहिजे. हो, इथे मात्र खराब लाईन लेंथ म्हणावे लागेल. पंच हा चेंडू मात्र न घोषित करतात. 1 धाव मात्र येते. इथे नशिबाची साथ मात्र आज लाभते ते म्हणजे जो वाघेश्वर रोड या संघाला. फ्री हिटचा चेंडू असणार आहे, फ्री हिटची संधी असणार आहे. पियुष पुन्हा आपला गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसतोय. चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. इस्ट्रेशाच्या हातामध्ये हा स्थिरवलेला चेंडू. 4 चेंडू 4 धावींची गरज. कंपल्सरी धावा चेसिंग करायच्या आहेत. फलंदाजाला वाटतं की 1 चेंडू मध्ये मी सामना फिनिश करेल, परंतु क्रिकेट आहे, कधी काय घडेल सांगू शकत नाही. बॅटची काढा लागले. चेंडू हवेमध्ये. हो, इथे जी संधी मिळाली होती, जी संधी आली होती फलंदाजाला बाद करण्याची, ती मात्र गमावताना पाहायला मिळतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या धाव फलकावर ते पाहतोय ते म्हणजेच 36. येणारे 3 चेंडू आणि 3 धावींची गरज. 3 चेंडू 3 धावींची गरज. कंपल्सरी धावा इथे चेसिंग करायचे आहेत. प्रेक्षकांना भाईजन काय हवं असतं, मॅच कोणी जिंकू द्या, सामना मात्र असा झाला पाहिजे ना रोमांचक, हृदयाची ठोकं वाढवणारा सामना झाला पाहिजे. आणि तसेच मात्र आज सामने या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू 3 धावींची गरज असताना देखील सामना अजून शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार, हे मात्र आपल्याला चित्र पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज पियुष. शॉर्ट पिच पद्धत चेंडू, दिशा भरकटलेला चेंडू. नक्की थोडं कमबॅक करावा लागेल या गोलंदाजाला, कारण जरी उन्हाचा तडाखा असला तरी सुद्धा गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी इथे मात्र या उन्हाच्या तडाख्यात पाहायला मिळतोय. दुपारच्या क्षेत्रामध्ये आपण सत्र जर पाहायला गेलं ते नेहमीच फलांसाठी नंतर असतं, परंतु हे मात्र आपण दुपार सत्र पाहायला गेलं ना तर थोडस गोलांच्या बाजूने हा सत्र पाहायला मिळतं, दुपारचा सत्र. पियुष पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. अजूनही 2 धावींची गरज जिंकण्यासाठी. चेंडू मात्र जातोय सीमारेषे बाहेर. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला एक उत्तुंग असा षटकार. धन्यवाद डीजे. एक विजयी षटकार आपण पाहिला वाघेश्वर रोडच्या